श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्यात खूप बदल होत असतात. आपण बाहेरच्या जगाकडे कमी लक्ष देतो आणि आपण आपल्या स्वतःकडे घरामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागतो. आपलं घर नेहमी स्वच्छ असावं हे प्रत्येक ताईला वाटत असतं आणि आपण ते घर स्वच्छ ठेवण्याचाही प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळी आपलं घर आपण स्वच्छ ठेवत असतो, पण नंतर असं लक्षात येतं की कितीही घर आवरून ठेवलं तरी घरामध्ये पसारा होत असतो. आपण कितीही घर सजवून ठेवलं तर प्रत्येक वेळी काही ना काहीतरी होत असतं. यासाठी काय केलं पाहिजे हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्याला पहिली एक चांगली सवय लावायची, ती म्हणजे आपण घेतलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या. घरातील प्रत्येकाला ही सवय लावा. त्यामुळे काय होतं, घरामध्ये जास्त पसारा होत नाही. ज्या वेळेला आपण घरात निवांत बसलेलो असतो ना, त्यावेळी आपल्या घरामध्ये एक नजर फिरवायची. त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की जे आपल्याला उपयोगाचंही नाही तेही सामान घरात आपण भरून ठेवलेलं असतं. आपल्याला सवय असते, आपण कोणाच्या तरी घरी एखादी वस्तू पाहिलेली असते, मग आपणही आपल्या घरी ती वस्तू घेऊन येतो. कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या अगोदर आपल्याला तिचा खरंच उपयोग होणार आहे का हे एकदा बघा आणि मगच घ्या. उगीच दुसऱ्याच्या घरी आहे म्हणून आपल्या घरी आणू नका. काय होतं, सुरुवातीला सगळं चांगलं वाटतं, पण नंतर आपल्यालाच सगळ्या गोष्टींची साफसफाई करावी लागते. त्यावेळेला आपल्यालाच त्रास होतो. आपल्या घरात जे सामान आपल्याला लागणार नाही ते पहिल्यांदा घरातून काढून टाका, एखाद्या गरजू व्यक्तीला देऊन टाका. त्यामुळे त्याला तेवढीच आपली मदत होईल. आपल्याला सवय असते जुनेही सामान घरातच ठेवायचं आणि नवीनही सामान घरातच ठेवायचं. यामुळे काय होतं, घरात खूप पसारा होत असतो. त्यामुळे घरात कोणतीही नवीन वस्तू घेताना आधी जुन्या वस्तू घरातून काढा. जेवढं आपलं घर रिकामं असेल तेवढं घरामध्ये आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आपल्याला जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत ना तेवढ्याच घ्या. आपण मोठमोठी घरं बघतो, त्यांच्यामध्ये थोडंसंच सामान असतं, पण ते किती चांगलं असतं. अगदी आपणही तसंच करायचं आहे. आपल्याला सवय असते कपाटामध्ये कपडे साठवून ठेवायची. आपण काय करतो, अशी कपडे कपाटामध्ये ठेवतो की ती आपल्याला होत पण नसतात, पण आपल्याला आवडत आहेत ना म्हणून आपण त्या कपड्यांचा ढीग लावलेला असतो. त्यामुळे अशी कपडे एखाद्या गरिबाला वापरायला द्या. ज्या वेळेला तुम्ही स्वतःसाठी नवीन कपडे घेता त्यावेळी ती कपडे वापरून टाका. आपण काय करतो, ती जुनी कपडे नवीन कपडे सगळी एका कपाटात ठेवून देतो. घरामध्ये अजिबात जुने फाटके कपडे अजिबात ठेवायचं नाही. यामुळे आपल्या घराला दोष लागतात. घरामध्ये बऱ्याच वेळा आपण तुटलेला किंवा अस्वच्छ आरसा ठेवत असतो. अजिबात असं करायचं नाही. तुटलेला आरसा घरातून काढून टाका आणि जो आपला चांगला आरसा आहे त्याला नेहमी स्वच्छ ठेवा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. आपल्याला सवय असते घरामधील जुने कॅलेंडर भिंतीला लावून ठेवायचं आणि त्याच्यावर नवीन कॅलेंडर लावायचं. अजिबात असं करायचं नाही, कारण घरामध्ये जर जुने कॅलेंडर भिंतीवर असेल तर आपण अधोगतीकडे जात असतो. बंद पडलेलं घड्याळ किंवा बिघडलेलं घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू या बिघडलेल्या असतात, त्या घरात कधीच ठेवू नका. आणि जर आपल्या उपयोगाच्या असल्या तर त्या दुरुस्त करून आणा. यामुळे आपले चांगलं चाललेलं असेल तर वाईट वेळेत त्याचं रूपांतर होत असतं. त्यामुळे अशा वस्तू किंवा घड्याळ वेळच्या वेळी दुरुस्त करून घ्या. आपण आपल्या कपाटामध्ये पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, दागिने, पासबुक, बँकेची कागदपत्रे ठेवत असतो. ते कपाट नीट स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायचं, कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते. आपण जे आपलं रोज वापरायचं पैशाचं पॅकेट असते किंवा छोटी पर्स असते
तीसुद्धा स्वच्छ ठेवायची. पैसे ठेवताना कपाटात किंवा पर्समध्ये इतर वस्तू त्याच्या शेजारी ठेवू नये. कपाट, तिजोरी, पर्स खराब झाली असेल तर ती बदलावी, कारण अशा जागेवर लक्ष्मी माता कधीच थांबत नाही. घरामध्ये भिंतीवर, भिंतीच्या कोपऱ्यांमध्ये कधीच जाळ्या कचरा होऊन देऊ नका. आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवा. आपल्याला अजून एक सवय असते, घरामध्ये जुने पेपर, बिल, पुस्तकं ठेवायची. ते आपल्याला खरंच गरजेचे आहेत का? जर गरजेचे असेल तर ठेवा, नाहीतर राहिलेले रद्दीला द्या. यामुळे काय होतं, घरामध्ये जास्त पसारा होत नाही. घरामध्ये तुटलेली, तडा गेलेली भांडी कधीच ठेवू नका. थोडीशीच भांडी असावी, पण चांगली नीटनेटकी असावी. घरामध्ये संपलेल्या गोळ्या, औषधांच्या बाटल्या कधीच रिकाम्या ठेवू नका. यामुळे घरातील आजारपण कधीच संपत नाही. अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या आपल्याला घरामध्ये उगीच आपण अडचण करून ठेवलेल्या असतात. म्हणजे घरातील जुनं फर्निचर जे आपल्या काहीच उपयोगाचं नसतं किंवा तुटलेलं असतं, ते सुद्धा घरातून बाहेर काढून टाका. काय होतं, यामुळे घरामध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा येत असते. जेवढं तुम्ही घर स्वच्छ ठेवाल तेवढं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या घरातील व्यक्तींवर होत असते. जेवढं घर स्वच्छ आणि सुंदर असेल तेवढे आपल्या घरातील सगळ्या व्यक्ती म्हणजे पॉझिटिव्ह असतात आणि आनंदी हसत खेळत राहत असतात. आणि या वस्तू जर आपल्या घरात नसतील तर आपल्या घरालाही दोष लागत नाहीत आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास करत राहते. श्री स्वामी समर्थ.